आम्ही दोघे जवळजवळ 1.5 तास आम्ही सगळी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं की मी काय कुठलं राजकारण घेऊन आलेलो नाही, मंत्री म्हणून सुद्धा आलेलो नाही, आमदार म्हणून सुद्धा आलो नाही, कुठली पक्षीय भूमिका माझी नाही. पण हे महाराष्ट्रामध्ये ओबीसीना आरक्षण देण्याचं काम तुम्ही राबवलं. आणि आता राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही लोक जे आहेत हे मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही. काही लोक हे ओबीसी समाजाचं, धनगर समाजाचं किंवा वंजारी समाजाचं, माळे समाज कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही. तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. राज्याचे एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे आता की ही शांतता राज्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.